नित्य स्वामी दर्शन 25 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे ठाऊक आहे की श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते. अवतारी पुरुषांचे चरित्र नीट समजून घेतल्याशिवाय त्यांचे अवतार महात्म्य आपल्याला कळत नाही. परमेश्वर अवतार का घेतो हे आपल्या प्रथम ध्यानात यावे लागते. श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते हे मी तुम्हाला त्यांच्या चरित्र गायनातून कथन केले. ह्या निमित्ताने मी तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगतो की तुम्ही नित्य स्वामींच्या अवताराच्या कथा, त्यांचे अलौकिक चरित्र पुन्हा पुन्हा ऐकावे. स्वामींच्या अपूर्व चरित्रात विरघळून जावे. स्वामींच्या सगुण साकार अवतारी स्वरूपाची आवर्जून भक्ती करावी. स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी होते, त्या निमित्ताने श्री दत्तात्रेयांचे अद्भुत चरित्र ऐकावे. त्या चरित्राचा मनापासून वेध घ्यावा. स्वामी समर्थांच्या निर्गुण निराकार अस्तित्वाची त्या निमित्ताने आपोआप ओळख होईल. तुम्हाला एकच सांगतो की ह्या श्रवण भक्तीमुळे आपण अध्यात्माच्या अशा एका अलौकिक उंचीवर जाऊन पोहोचतो की स्वामींचे सगुण साकार अवतारी रूप आणि त्यांचे निर्गुण निराकार ब्रह्मांड स्वरूप आपल्या लक्षात येते. स्वामींच्या एकूणच निर्गुण निराकार ब्रह्मांड व्यापी स्वरूपाचे जेथे जेथे निरूपण चालू असेल ते प्राणपणाने ऐकावे, म्हणजे स्वामींच्या नामस्मरणात आपोआप दंग होता येते. तुम्हाला मी या निमित्ताने एक सांगतो की श्रवण भक्तीने रंगून जाण्यासाठी आपले पोट शक्यतो रिकामे असावे. कारण भरल्या पोटी श्रवणाला बसलात तर अंगी आळस भरल्यामुळे श्रवण नीट होत नाही. याचा अर्थ असा की स्वामी चरित्रात गुंतून जाण्यासाठी प्रथम आहार आणि निद्रेवर नियंत्रण हवे. सात्विक शुद्ध आहाराचा स्वीकार करावा. तो अत्यल्प हवा. पहाटे उठण्याची त्यासाठी सवय हवी. एवढे एकदा का अंगी बांधलेत की श्रवण भक्ती मनापासून रंगली आहे याचा साक्षात्कार होतो. श्रवण भक्ती ही नवविधा भक्तीमधली सर्वात महत्त्वाची पहिली पायरी आहे. ही पायरी आपल्याला नीट ओलांडता आली तरच उरलेल्या पायऱ्या नीट पार पाडता येतील. म्हणून मी एवढे विस्ताराने सांगितले. उद्या दुसरी भक्ती पायरी समजावून सांगतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.